चालू घडामोडी कुठल्याही पुस्तकामधून करायची गरज पडणार नाही. कारण लक्षात घ्या त्याचं, जर तुम्ही एक म्हणत असेल तर चालू घडामोडी हा विषयच असा आहे का तुम्हाला एका पुस्तकामधून कुठलंही तुम्हाला 100% ते पुस्तक तुम्हाला सहकार्य मिळेल किंवा ती तुम्हाला फायदेशीर राहील असं नाहीये. मार्केटमध्ये जे काही पुस्तक आहे कुठलंच पुस्तक वाईट नाहीये, पुस्तकं सर्व चांगलेले आहेत. पण ते जर विचार केला तर प्रत्येकाच्या समजण्यावरती, प्रत्येकाच्या वाचण्यावरती असतं ते पुस्तकाचं स्वरूप काय ठरलेलं असतं. त्यामधून कुठला मुद्दा समजून घ्यायचा, कुठला मुद्दा नाही, हे सर्वात महत्वाचं असतं. पण एक लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस आपण एखादी मुद्दा समजून घ्यायला जातो तर त्याची तयारी, आता तुमच्या समोर एक लक्षात आलं नंतर सर मग पुस्तक नाही वापरायचं किंवा पुस्तकात, तर खरंच तुम्हीच विचार करा, आज जे मित्रमंडळी तुम्ही अभ्यास करत असेल खरंच पूर्णपैकी पूर्ण मार्क्स पडतात का आपल्याला? नाही. एकच मुद्दा तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिलेला असतो. प्रत्येक लेखकाने हेच खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं असतं की सर्वात जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेचं स्वरूप जसं बदलत चाललेलं आहे, परीक्षेचं वातावरणाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितला, तो पॅटर्ननुसार जर आपण बघितला तर एक लक्षात घ्या की तुम्हाला मूळ जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही, एखादी मुद्दा अगदी मुळापासून समजून घेणार नाही, तोपर्यंत तुमचे कुठलेच प्रश्न सुटणार नाही, अगदी वरती करून जमणार नाही. कारण 2025 जाऊन 2026च्या उंबरठ्यावरती येऊन थांबलेलो आहे. आता बघता बघता सर्व सरळ सेवाच्या परीक्षा सुद्धा आता एमपीएससी कडे जात चाललेल्या आहे. त्यानंतर एमपीएससी सुद्धा आता कात टाकायला लागलेली आहे, नवीन पॅटर्न बदलायला लागलेला आहे. आणि राज्यसेवा जरी विचार केला तर ते त्यांनी सुद्धा युपीएससीच्या पद्धतीने एक डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने एक पॅटर्न पुढे आणलेला आहे. मग एक लक्षात घ्यायचं, मग तुम्हाला अभ्यास करायचा, मग चालू घडामोडीचं महत्व खरंच वाढलेलं आहे की कमी झालेलं आहे हे तुमच्या लक्षात येतं.